नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. त्या जंतर मंतरवरती त्या दिपकेचं आंदोलन चाललंय. तो दिपके पोरगा आपला संभाजीनगर मधला, जो या आपचा आणि काँग्रेसनं त्यांना सगळ्यांना उभं केलं. आणि त्या जंतर मंतर अगदी मला असं वाटतं महिना होईल आता बसलेत, तिथंच बसलेत. कशासाठी? तर त्या प्रधानने राजीनामा द्यावा म्हणून. नीटची जी काही पेपर फुटी झाली किंवा आता टीईटीची जी काही पेपर फुटी झाली त्या संबंधीमध्ये सगळ्या गोष्टी त्यांच्या विरोधामध्ये त्या प्रधानचा राजीनामा हवा म्हणून ते उतरलेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्या प्रधानने काही कुठलं लेटर काढलं नव्हतं की खाली पेपर फोडा म्हणून. प्रश्न काय असतो, ही जी खालची काही लोक आहेत ना, खालची जे करोडो रुपयांमध्ये खेळतात आणि पेपर फोडतात, हे काही क्लासेसवाले असतील, काही विशिष्ट शाळा कॉलेजांमधले काही प्राध्यापक असतील किंवा अशी काही लोक असतील, ही हरामखोर आहेत. सिस्टम घाणेरडी. सिस्टम आधी आपल्याला साफ करावी लागेल आणि त्या सिस्टम मध्ये जोपर्यंत इमानदार माणसं येत नाहीत ना, तोपर्यंत ती सिस्टम साफ होणार नाही. असो, त्या सगळ्या परीक्षेच्या ह्याच्यामध्ये ते सगळे याच्यावरती बसलेत, आंदोलनासाठी बसलेत. त्यासाठी आपण त्यांना मी माझा पाठिंबा देतो की निश्चित तुम्ही परीक्षेच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी नको, तुम्ही परीक्षेसाठी बसलाय, तुमचं अभिनंदन आहे. पण त्या जंतर मंतरवरती ज्या काही गोष्टी केल्या जातात किंवा घडल्या जातात त्या गोष्टी अत्यंत चीड येणार. म्हणजे आंदोलन आहे की साला कुठला कॉन्सर्ट आहे की खेळ आहे, काय समजत नाही. माणसं तिथं म्हणजे एक साधं गोष्ट लक्षामध्ये घ्या, जर ही विद्यार्थ्यांसाठी असणारा जर हे काय आंदोलन आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थी किती आहेत बाबा? विद्यार्थी कोण आहेत? अजिबात कोणी विद्यार्थी नाही. 60-60, 70-70 वर्षाची काँग्रेसी लोक, त्यांचे पदाधिकारी, ही सगळी लोक तिथे येऊन बसलेत. हे दुसरे आपले ट्रान्सजेंडर फिंडर हे असले लिंग, हमारे काय लिंग बदलो, काय काय यांचं चाललंय. तिथं काय डान्स करतायत, काय लावण्यात चाललेत, काय नको तसल्या गोष्टी चाललेत, काय चुंबन काय घेतायत एकमेकांचे, काय तिच्या हे काय असलं आंदोलन असतं का? याच्यामध्ये एक त्यांची स्ट्रॅटर्जी आहे काँग्रेसची. कारण ह्या युथला घ्यायचं ते घ्यायचं, पण ट्रान्सजेंडर ही जी सगळी लोक आहेत त्यांना आपल्या बाजूने करून घ्यायचं. त्याच्यानंतर डाव्या विचारसरणीची असे तरुण जे आत्ताशे 17-18 वर्षामध्ये आलेत किंवा आता 16-17 वर्षामध्ये आहेत, जे 18 वर्षानंतर त्यांना मतदानाचा हक्क तयार होईल, अशा विद्यार्थ्यांना टार्गेट करायचं, त्यांचा ब्रेन वॉश करायचा आणि त्यांना आपल्या बाजून खेचायचं. या सगळ्या गोष्टी इथं या आंदोलनामध्ये केल्या जातात. अभिजित दिपके काही इंटरव्ह्यूज मधून आणि काही मुलाखतीमधून सांगतोय की आम्ही दलित आहोत आणि आम्ही दलित असल्यामुळे आम्ही बीजेपीला मतदान करू शकत नाही, भारतीय जनता पार्टीला आम्ही मतदान देऊ शकत नाही. म्हणजे यांचं रोख सांगण्याचा असा आहे की आम्ही हिंदू विरोधी आहोत, आम्हाला हिंदूंशी काही घेणं देणं नाहीये. जर इथंच भारतीय जनता पार्टीच्या जागी जर एखादा सेक्युलरवादी पक्ष असता तर आम्ही यांना मतदान करतो, आम्ही मग दुसऱ्या कोणाला मतदान करणार नाही. जसे मुसलमान कट्टरतावादाचे आहेत किंवा हिंदू विरोधी आहेत, तशाच पद्धतीनं या देशामध्ये संपूर्ण दलित समाजाला देखील भरकटवलं जाते आणि हिंदूंच्या विरोधामध्ये आणून उभं केलं जाते. सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे आणि त्याच्या पोराने जे काही सांगितलं ना ते सत्य आहे. म्हणून तुम्ही बघाल ह्या जय भीमचा नारा आणि जे काही संविधान आणि या सगळ्या गोष्टी काढलेत ना, या फक्त यांना दलित लोकांनाच एकत्र करायचं किंवा त्यांना भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये उभं करायचं. किंबहुना तुम्ही त्या प्रोटेस्टमध्ये, या सगळ्या आंदोलनामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर यांना जेवण देणारे टोपीवाले, जाळीदार, इकडचे तिकडचे समाजसेवक लगेच उगवले, लगेच समाजसेवक तयार झाले. एरवी साले कुठला समाजसेवक तयार होत नाही, एरवी कुठं काय दिसत नाही देशासाठी कुठली एखादी गोष्ट करायच्या वेळेला. इथं आंदोलनाला जेवण पुरवतात, काय काय करतायत, सगळ्या सुविधा पुरवल्या जातात. आपल्याला माहिती आहे हे नक्की काय चाललंय, कशामुळे चाललंय. कारण हे सगळे कोणी आंदोलनजीवी नाहीयेत, हे कुठले विद्यार्थी नाहीयेत, काही नाही. हे काँग्रेसची लोक, काँग्रेस, हे सगळे इंडिया अलायन्स जे आहे ना, त्यांनी मिळून हे आताच्या फक्त तरुणांना, जे काही मोठे वोटर आहे, जी काही वोट लिस्ट आहे या देशातली सगळ्यात मोठी तरुणांची, ती फक्त भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये उभी करायची. आणि त्याचाच हा एक छोटासा त्यांचा केविलवाना घाणेरडा प्रयत्न आहे, जो त्यांच्याच ह्याच्यामध्ये घुसणार, एवढं लक्षात ठेवा येणार काळात. आता त्या आंदोलनाच्या इथे पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आलेत. त्या पुस्तकांच्या स्टॉल मधून एक पुस्तक विकलं जातंय. बघा तुम्ही व्यवस्थित बघा काय स्ट्रॅटर्जी त्यांनी केली ती. आणि ते पुस्तक आहे शिवाजी कोण होता, त्या गोविंद पानसरेचं हे पुस्तक आहे. तो गोविंद पानसरे त्याला मारल्यानंतर तो शिवाजी कोण होता हे जे पुस्तक आहे ना, तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला समजेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा किती मोठ्या शब्दामध्ये अपमान केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिम धार्जिन दाखवलंय. छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर कसे होते, ते कट्टर हिंदुत्ववादी नव्हते. म्हणजे त्यांना हिंदू अस्मिता त्यांची बाजूला काढून शिवाजी महाराजांना त्यांनी डाव्या विचारसरणीचं दाखवून कुठे ना कुठेतरी शिवाजी महाराजांचा अपमान केलाय. हे पुस्तक त्या जंतर मंतरवरती विकलं जात आहे, त्या स्टॉल मध्ये जाणून बुजून लावलं जात आहे. आणि आता हा मीडियाच्या समोर हा दिपके येऊन काय दाखवतोय माहितीये का? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांना हे पोलीस विरोध करतायत. अरे पण तू ज्या प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे ना, त्याला आम्ही मानतोच, पण ते वरती शिवाजी कोण होता आणि त्याच्या आतली जी पानं आहेत ना, त्याला आम्ही मानत नाही, त्याला आम्ही साफ विरोध करतो.
त्यामुळे त्या पोलिसांनी जे काही यांच्यावरती बांबू टाकलेत ना, अगदी योग्य टाकलेत. काही नाही, काही महाराजांचा बिराजांचा अपमान झाला, काही अपमान केलेला नाहीये. हे फक्त यांची स्टंटबाजी आहे हरामखोरांची. त्याला माहिती तरी का दिपकेला त्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय ते. ही एक काँग्रेसची स्ट्रॅटेजी आहे की छत्रपती शिवाजी, म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना, आपल्या प्रतीकांना कुठेतरी त्यांचं खच्चीकरण करायचं, त्यांना कमी दाखवायचं, कमी लेखायचं, किंबहुना त्यांना राईट विंग मधून म्हणजे उजव्या विचारसरणीतून डाव्या बाजूला नेऊन बसवायचं. म्हणून या सगळ्या लोकांनी मध्ये एक गोष्ट काढली होती, तुम्हाला माहिती आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये असंख्य मुस्लिम लोक होते, म्हणून मुस्लिमांच्या जीवावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, असा एक दाखवण्याचा हांचा केविलवाना प्रयत्न. एखादा तुमचा तो भिक्षू काय म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज हे बौद्ध समाजाचे होते. 3 सरळ 5 शील शिवाजी महाराजांनी ग्रहण केल्याशिवाय राज्याभिषेक होऊ शकतो का एक उपासक म्हणून? शिवाजी महाराज हे बुद्धिस्ट होते. काय जायला चाललंय, काय नाही चाललंय. पुढे म्हणतात इथं मंदिर खोदा, इथं गौतम बुद्ध भेटतील तिथं. अरे कशाला उगाच नाहक नको त्या फाटक्या गोष्टींमध्ये पाय घालताय? आम्हाला अभिमान आहे गौतम बुद्धांच्या त्यागाचा, त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आम्हाला देखील अभिमान आहे. आम्ही देखील मानणारे आहोत, आम्ही देखील बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आहोत. पण याचा अर्थ असा नाही की कुठेतरी जाणून बुजून या गोष्टींमध्ये हे करत बसायचं आणि भांडण या सगळ्या गोष्टी लावत बसायचं. जे शाश्वत आहे ते हिंदूच आहे आणि ते हिंदूच आहे, बाकी काही नाहीये. या जगामध्ये काहीही खोदा, जेवढी उत्खनन झाली त्यांच्यामध्ये एकदा कधीतरी त्याचा अहवाल आणि त्याचा अभ्यास करून बघा, तुम्हाला समजेल की प्राचीन काय होतं. पण या दिपके आणि विपकेच्या या माध्यमातून हे जे काही तरुणांना खास टार्गेट केलं जातं, या दिपकेचा प्रभाव काय मोठ्या लोकांवरती पडणार नाही, कारण जी सुज्ञ आहेत त्यांना समजते. पण जे आता अत्यंत जवळ आहेत राजकारणाचे किंवा आताशी त्यांचं वोटिंग येणार आहे, 2-3 वर्षामध्ये ती परिपक्व होतील आणि वोटिंग करायला जातील, त्यांना टार्गेट करण्यासाठी म्हणून हा दिपकेनं हा सगळा प्लॅन करून ठेवलाय. या सगळ्या लोकांच्या काही बळी पडू नका. या दिपकेला म्हणाव, तू तुझा अपमान, तुझ्या गोष्टी तुझ्याकडे ठेव. ते पुस्तक पुन्हा दिसता कामा नये आणि ते कोणीही खरेदी न करता त्या पुस्तकावर कायमची बंदी घालावी हिंदू म्हणून, एवढं फक्त लक्षात असू द्या. हा दिपके आहे ना, दिपके हा काय चेहऱ्याचा आहे काय याचा आहे, तुम्हाला काय सांगायची गरज नाही. आता मी उघडपणे या गोष्टींमध्ये बोलत नाही, कारण मुसलमानांवरती ज्या पद्धतीने आपण उघडपणे बोलतो तसं यांच्यावरती मी बोलत नाही. कारण काय आहे, काही गोष्टी बोललो, काही गोष्टी मग आहेत बऱ्याच काही सांगण्यासारख्या, पण हा वाद न केलेलाच बरा. फक्त या दिपकेला सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ही असली फालतूगिरी करणं सोडून दे. नाही तर कधीतरी जर मागं त्या जयपूरमध्ये कुठे हाणला ना, चापटवला, तसा कुठे कोणतरी एखाद्या येऊन असं चापटल ना, मग समजेल तुला पुढच्या गोष्टी.